तर मम्मीने घेतलेला इकडे सकाळी प्रसाद बनवायला, कारण की स्वामी प्रकट दिन पण होता. तर मम्मी बोलतं मग स्वामींना पण प्रसाद बनवता आणि तू लगेच दाखवून घेऊ. मग लगेच नैवेद्य पण दाखवला आणि लगेच देवांची पूजा वगैरे होती, ती सकाळीच लवकर उठून केलेली होती. इकडे लगे मीनी पण घेतला खायला आणि इथं बाय पण झोपली. तो खाऊन ना आता लगे मीने घेतलेला कुरकुरा खायला, नाही तर काकूसा आलत्या असंच दीदीजवळ. आणि इकडं प्रभात तर गेम खेळत होता ना. मग जराक्षी टायमाला लगे मम्मी पप्पा आलते, म्हणजे आईनं बापू आलते, आमच्या मामांची नाही आलती मम्मीची सख्खी आत्यास. आता मामांची घरचे आले, बोलला ते जवळ काय असेल मस्त रस्ता जेवण आले त्या गे कसला मस्त कोंबडी कापून आणली कोंबडी. मग दीदीने घेतली खायला, मीने घेतलं भाजी खायला. झोपलो मस्तपैकी दुपारचे, जरा पाहुणी विणी नव्हती तर लगेच संध्याकाळची उठून लगेच चहा पीत घेतला. बाई पण झोपलेली, दीदी पण झोपलेली तिकडं. लगेच मीने केलता ऑर्डर, भूक लागलेली म्हणून. तर इथं ऑर्डरवाला आला तर झोमॅटोवरशी मागवलेला मस्त पिझ्झा आला. असं नाव पिझ्झा होता. एकान पम्मीने त्यामुळे विराटला मला पीस करून ठेवलेलं. तर बाई पण उठलेली, बाईशी नाही आम्ही दोघी जणी मस्ती करत राहिलेलो. रातचा टाइम झाला, मस्त पिठला ना भाकर गेली ती मम्मीने, तो घेतला ना दूध पिऊन घेतला. इकडे मॅच लागलेली गावाची म्हणून ती बघत बसलो. तर आजचा मिनी ब्लॉग एंड करूया. यूट्यूबला सबस्क्राईब नाही, इंस्टाला फॉलो करायला विसरू नका आणि सिम्बा सांची मस्ती बघायला पण विसरू नका. बाय बाय.